नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपण घर बसल्या आपल्या मोबाईलवरती आपलं नवीन आधार कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो. त्याकरता कोणत्याही OTPची आपल्याला गरज असणार नाही, त्याशिवाय एकही रुपये भरावा आपल्याला लागणार नाही. ही नेमकी नवीन पद्धत काय आहे 2026 मध्ये आपण कशा पद्धतीने फ्रीमध्ये आपलं आधार कार्ड डाउनलोड करून घेऊ शकतो तेही मोबाईलमध्ये. तर चला समजून घेऊया. मित्रांनो, नवीन पद्धतीने आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवरती यायचं आहे आणि प्ले स्टोअरवरती आल्यानंतर आपल्याला आधार हे ॲप आपल्याला डाउनलोड करावं लागणार आहे. तर आपण येथे आधार हे टाईप करून घ्यायचं आहे. आधार नावाचं हे जे आपल्याला ॲप दिसतं युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया, हेच ॲप आपल्याला इथे डाउनलोड करायचं आहे. तर डाउनलोड करण्यासाठी आपण इन्स्टॉल या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आता आपलं ॲप इन्स्टॉल झालेलं आहे. आता आपण ॲप हे ओपन करून घ्यायचं आहे. ओपन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. येथे ज्या सर्व काही परमिशन मागेल आपल्याला त्या परमिशन देऊन टाकायचं आहेत. अलाउ करायचं आहेत. परत एकदा अलाउ करायचं आहेत. SMS करता सुद्धा परमिशन द्यायची. आणि अशा पद्धतीने आपल्यासमोर आता ॲप हे ओपन झालेलं आहे. आता येथे आपल्याला जो काही ॲपच्या बॉटम साईडला इंट्रोडक्शन दिसत असेल, बॉटम साईडला काही पर्याय दिसत आहेत. त्या पर्यायापैकी इंट्रोडक्शन अँड रजिस्टर या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे प्रोसेस करायचं आहे. येथे अशा प्रकारे आपल्याला सांगितलं जात आहे की आपल्याला जो काही आधार नंबर आहे ते हे ॲप वापरण्यासाठी आवश्यक आहे आणि त्यासोबत जे आपल्याला व्यवस्थित लाईटिंग असणं आवश्यक आहे, ज्यातून आपण फेस ऑथेंटिकेशन करू शकणार आहोत. म्हणजेच आपल्या इथे इतर कोणत्याही मोबाईल OTPची किंवा कसलीही गरज पडणार नाही. फक्त आपण आपल्या चेहऱ्यावरतून आपण सर्व आधार कार्डची आता कामं करू शकणार आहोत. आता इथे आपल्याला विचारलं जात आहे की आय एम रेडी विथ आधार, आय डू इट. आता आपण आपला आधार कार्ड नंबर आपल्यासोबत आहे, तर आपण आय एम रेडी विथ माय आधार हा पर्यायावरती आता क्लिक करणार आहोत. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता इथे आपल्याला आपला जो काही आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक येथे टाकून घ्यायचा आहे. तर कंटिन्यू या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर येथे ज्या काही सर्व टर्म्स अँड कंडिशन आहेत त्या सर्व आपल्याला ॲग्री करून घ्यायच्या आहेत. ॲग्री केल्यानंतर आता प्रोसीड या पर्यायावरती आपल्याला इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला जो काही मोबाईल नंबर आहे आपला मोबाईलमध्ये जे काही सिम कार्ड आहे त्याचं व्हेरिफिकेशन येथे होणार आहे. याला साधारण 1 मिनिटाचा किंवा त्यापेक्षा कमी वेळ लागू शकतो. आपल्या नेटवर्कवरती हे अवलंबून असणार आहे. आता इथे SMS आणि मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन झालेला आहे. आता कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन जो काही हा पर्याय आहे खाली, या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे सांगितलं जात आहे की आपण व्यवस्थित जे काही आपलं लाईटिंग आहे ती लाईटिंग आपल्या चेहऱ्यावरती आलं पाहिजे आणि आपल्याला जे ऑथेंटिकेशन करत असताना आपले जे काही डोळे आहे ते ब्लिंक करायचे आहे, म्हणजे उघडझाप करायचे आहे, तेव्हाच हे ऑथेंटिकेशन हे पूर्ण होऊ शकणार आहे. आता आपण इनिशिएट फेस ऑथेंटिकेशन या पर्यायावरती क्लिक करणार आहोत. आता अशा पद्धतीने आपला जो काही चेहरा आहे ते चेहरा जो आपल्याला ते फ्रेम दिसेल या फ्रेममध्ये आपण घेऊन यायचं आहे, उघडझाप करायचं आहे आणि आपण फेस ऑथेंटिकेशन लगेच सक्सेसफुली इथे झालेले आहेत, तेही विथिन सेकंडमध्ये. आता आपला जो काही प्रोसीड पर्याय आहे हा प्रोसीड पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला पिन सेट करण्यासाठी विचारलं जात आहे. आपल्या आठवणीत राहील, लक्षात राहील असा पिन आपण इथे तयार करून ठेवायचा आहे किंवा तो लिहून तरी ठेवायचा आहे. परत एकदा पिन टाकायचा आहे आपल्याला, प्रोसेस करायचं आहे. अशा पद्धतीने आता ॲपचा जो काही नवीन इंटरफेस आहे तो इंटरफेस आता इथे ओपन झालेला आहे. तर इथे स्किप गाईड या पर्यायावरती आपण क्लिक करणार आहोत आणि थोडक्यात समजून घेणार आहोत की आपण आपलं आधार कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो ते ॲपमध्ये. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ॲप ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे एक नवीन पर्याय दिसत आहे, जो म्हणजे शेअर ID. या शेअर ID पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि आता येथे आपण बघत असाल तर इथे नवीन एक पर्याय आपल्याला दिसतो, तो म्हणजे डाउनलोड आधार कार्ड. तर डाउनलोड आधार कार्ड हा पर्याय वापरून आपण आपलं जे काही डिजिटल आधार कार्ड आहे ते डाउनलोड करू शकतात. डाउनलोड आधार या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, आता हे डाउनलोड करण्याकरता आधार कार्ड रेडी झालेलं आहे. तर
आपलं जे काही पासवर्ड असणार आहे तो जी काही आपले पहिली 4 नावाची जी काही अक्षर असणार आहे ते नावाची 4 अक्षर आहे आणि आपलं जे काही जन्मवर्ष असणार आहे ते जन्मवर्ष आपल्याला टाकल्यानंतर आपण आपलं आधार कार्ड जे आहे ते ओपन करू शकणार आहोत. आपण आता इथे कंटिन्यू पर्यायावरती क्लिक करणार आहोत. मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं जे काही आधार कार्ड आहे ते डाउनलोड झालेले आहेत. आपण येथे आधार कार्ड आता इथे ओपन करून बघू शकणार आहोत. तर अशा पद्धतीने आधार कार्ड डाउनलोड झालेलं आहे. आता आपल्याला इथे पासवर्ड विचारतोय, तर पासवर्ड आपल्या नावाची पहिली 4 अक्षर कॅपिटलमध्ये लिहायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपलं जन्मवर्ष हे टाकून आपण आपलं आधार कार्ड हे ओपन करू शकतो. अशा पद्धतीने आपण आपलं डिजिटल आधार कार्ड हे घरबसल्या मोबाईलवरती डाउनलोड करू शकण्याची 2026ची नवीन पद्धत आपण आज शिकलेली आहेत. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.